हे 5 गुण ज्याच्यात दिसतील अशा मित्रापासून लांब राहा. नंबर 1, तुम्ही व्यसन सोडलं आहे हे माहिती असून देखील तुम्हाला व्यसन करण्याचा आग्रह करणारी मित्र ही तीच लोक असतात जी तुम्हाला समोरून तर खूप काळजी असल्याचं नाटक दाखवतील, पण आतून तुम्ही उद्ध्वस्त व्हावं यासाठी टपलेली असतात. नंबर 2, घरच्यांपासून व्यसन कसं लपवायचं याविषयी टिप्स सांगणारी मित्र. तुम्हाला पैसे कमवायचे मार्ग सांगणार नाहीत, पण तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचे मात्र 10 मार्ग सांगतील. नंबर 3, तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्हाला कर्ज काढण्याचा सल्ला देणारी लोक. मित्रांनो, कर्ज काढून कुणाच्याच आर्थिक अडचणी दूर झाल्या नाहीत, उलट कर्ज काढून तुम्ही स्वतःला अशा दुःखाच्या दरीत ढकलता जिथून बाहेर येणं खूप अवघड होऊन जातं. आणि जी मित्र तुम्हाला कर्ज काढ म्हणत असतील त्यांची संगत आधी सोडा. नंबर 4, तुम्ही व्यसन करावे म्हणून इमोशनल ब्लॅकमेल करणारी मित्र. तुम्हाला प्रेशर देऊन जर जमलं नाही तर लोक तुम्ही खूप मास दाखवताय किंवा तुमच्या अशा वागण्याने त्यांना खूप दुःख होतंय अशी नाटकं करतील आणि तुम्हाला व्यसन करण्यास भाग पाडतील. लक्षात घ्या की ही लोक तुमची शत्रू आहेत. तुमच्या नकळत तुमच्या पाठीत चाकू भोसकायला ही लोक निघाली आहेत. नंबर 5, थोडी घेतल्याने काहीच होत नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करणारी लोक. तुम्हाला यामागचं लॉजिक पटवून देण्याचा प्रयत्न करतील. अरे हा सेलिब्रिटी पण घेतो, तो एवढा डॉक्टर असून घेतो, थोडी घेतली तर हेल्दी असतं, असं काहीतरी म्हणून तुम्हाला थोडी तरी घेण्यास भाग पाडतील. पण रिसेंट स्टडीनुसार दारूचा एक थेंबही हेल्दी नाहीये असं समजून आलंय. त्यामुळे अशा मित्रांशी भांडत बसू नका. यांच्यापासून फक्त स्वतःला वेगळे करा. दारू किंवा तंबाखू सारख्या व्यसनामुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. तुम्ही व्यसनात असाल तर हे व्यसन लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा.